श्री स्वामी समर्थ. नामाविषयी मी आपल्याला काही बोलत आहे. मुळात नाम किंवा पारायण हे व्यावहारिक अडचणी सोडवण्यासाठी नसतात, ही गोष्ट लक्षात घ्या. ह्या ज्या काही अडीअडचणी तुम्ही तोंड देत असता, हे प्रारब्ध भोग आहेत आणि ते भोगूनच संपवावे लागतात. नामाने फक्त त्याची तीव्रता कमी होते, एवढंच. भक्ती मार्गात आलात की आपल्या संकटात आपसुकच वाढ होते, कारण गुरु महाराज आपलं प्रारब्ध शुद्धी करायला घेतात. म्हणजे जे काही आपले भोग आहेत, जसं जसं आपण नाम घेत जाऊ तसं तसं भोग वाढत जातात. भोग हे ज्याच्या त्याच्या प्रत्येकाच्या पूर्वकर्मानुसार काहींचे सौम्य तर काहींचे अधिक प्रखर असू शकतात. पण एक वेळ अशी येते की नामाने प्रारब्ध शुद्धी होते आणि प्रारब्ध शुद्धी झाली की मग गुरुकृपा, साक्षात्कार आणि चांगली वेळ यायला सुरुवात होते. पण तोपर्यंत संयम, विश्वास, श्रद्धा आणि मुखात सतत नाम असावं. श्री स्वामी समर्थ.